Hello, dear friends. Welcome to DJK. Today, in this lecture, we will see the grammar part, that is part of speech. याला मराठीमध्ये शब्दांच्या जाती असं म्हटलं जातं. So friends, let's begin with parts of speech. So friend, what is part of speech? Let us see. Part of speech is a term used in a grammar for one of the 8 main categories into which words are classified according to their function in sentence. पार्ट ऑफ स्पीच ही ग्रामरमधली एक टर्म आहे ज्याची 8 वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी केलेली आहे. मग कशाची विभागणी केलेली आहे? तर वर्ड्स, शब्दांची विभागणी केलेली आहे. आणि ते शब्द आहेत त्यांचं त्या वाक्यातलं काय फंक्शन आहे याच्यावरून त्याला लेबल केलं गेलेलं आहे. पार्ट ऑफ स्पीच आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ग्रामर. जसं एखादी बिल्डिंग बांधायसाठी त्याची मजबूतीकरण करण्यासाठी ब्लॉक्सचा वापर केला जातो आणि ती दीर्घकाळ टिकते, तसं पार्ट ऑफ स्पीच हे जर आपण मजबूत केले तर आपलं ग्रामर मजबूत होऊ शकतं. वर्ड्स टाईप कॅन बी डिवायडेड इंटू 8 पार्ट्स ऑफ स्पीच. हे शब्दाची विभागणी आपण 8 भागामध्ये करू शकतो. विच आर दीज 8 पार्ट्स? विल सी इन नेक्स्ट screen. Let us see that next parts. Words are classified into 8 different parts. That is called a part of speech. Number 1, noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction आणि interjection. अशा 8 पार्टमध्ये या पार्ट ऑफ स्पीचला आपण डिवाइड केलेलं आहे. लेट अस सी द फर्दर इन्फॉर्मेशन. लर्निंग जस्ट नेम ऑफ द पार्ट ऑफ स्पीच वोंट मेक यू वाईज और बेटर रायटर. फक्त पार्ट ऑफ स्पीचचे नाव माहीत असणं म्हणजे तुम्ही हुशार झाले किंवा चांगले लेखक झाले किंवा तुम्हाला चांगलं लिहिता येते असं शक्य नाही. However, you will gain a basic understanding of sentence structure and English language by familiarizing yourself with these parts of speech. जोपर्यंत तुम्ही या पार्ट ऑफ स्पीचच्या सोबत राहत नाही, त्याच्याबरोबर फॅमिलराईज होत नाही, तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी भाषेचं स्ट्रक्चर आणि इंग्रजी भाषा ही व्यवस्थित जमली असं म्हणता येणार नाही. म्हणजे यू हॅव टू अंडरस्टँड the basic concepts of part of speech. Second thing we have to do, some words can be considered more than one part of speech depending upon context and uses. बघा, एकच शब्द पार्ट ऑफ स्पीचमधला तो नाऊन असू शकतो आणि तो ॲडजेक्टिव्हही असू शकतो किंवा तो ॲडव्हर्बही असू शकतो. म्हणजे वेगवेगळा रोल तो पार्ट करू शकतो. परंतु त्या वाक्यातलं डिपेंडिंग अपॉन कंटेक्स्ट अँड युजेस, त्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा काय संदर्भ आलेला आहे किंवा त्याचा काय संबंध आलेला आहे किंवा काय म्हणून त्याचा वापर केलेला आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर मग पार्ट ऑफ स्पीच आणि त्या शब्दाची विभागणी करायला आपल्याला काही वेळ लागणार नाही. तो शब्द काय आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल या 8 पार्ट ऑफ स्पीचमध्ये. थर्ड, every sentence you write or speak in English includes words that fall into some of the 8 part of speech. जे काही तुम्ही इंग्रजीमध्ये बोलताल किंवा लिहिताल, एव्हरी सेंटेन्स यू राईट और स्पीक, प्रत्येक वाक्य जे तुम्ही बोलताल किंवा लिहिताल त्याच्यामध्ये येणारा प्रत्येक शब्द हा या 8 पार्ट ऑफ स्पीचमध्ये कुठे ना कुठे डिव्हाइड केलेला असेल. म्हणजे आपल्या भाषेतला हा 8 पार्ट किंवा आपल्या लँग्वेजमधले हे 8 पार्ट आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. यालाच लँग्वेजचा अलंकार असं आपण म्हणू शकतो.
पार्ट ऑफ स्पीच आर मेनली डिवायडेड इंटू टू पार्ट्स. आता ह्या पार्ट ऑफ स्पीचही दोन भाग केलेले आहेत. का आणि कोणचे दोन भाग आहेत? वाय दे आर डिवायडेड इंटू टू पार्ट्स? लेट अस सी. ओपन क्लासेस अँड क्लोज क्लासेस. ओपन क्लासेसमध्ये जर पाहिलं तर नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब या 4 पार्ट ऑफ स्पीचचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. वाय दे आर ओपन क्लासेस? These are added or altered as language develop. जसा जसा भाषेमध्ये सुधारणा होत जाईल, होत गेली असेल किंवा होत जाईल, तशी तशी या नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बमध्ये आपण भर करू शकतो किंवा याच्यामध्ये बदल करू शकतो. बट इन क्लोज क्लासेसमध्ये कोण आहे? प्रोनाऊन, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन, इंटरजेक्शन हे 4 पार्ट ऑफ स्पीच याच्यामध्ये येतात. दीज थिंग्स विल नॉट चेंज, इट विल रिमेन सेम. ही गोष्ट कधीही बदलणार नाही, ती कायम तीच राहणार आहे. प्रोनाऊन तेच असतील, प्रिपोजिशन तेच असतील, कंजंक्शनही तेच असतील आणि इंटरजेक्शनही तेच असतील. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मला इथे एक ॲडम लक्षात येते की प्रिटी मच सेट इन स्टोन अशी एक ॲडम इंग्रजीमध्ये आहे, ज्याचं मिनिंग असं म्हणता येईल की इफ समथिंग इज वन्स सेट इन स्टोन इट कॅन नॉट बी चेंज्ड ऑर अल्टर्ड. एकदा का एखादी गोष्ट एखाद्या दगडामध्ये जर सेट केल्या गेली तर ती पुन्हा कधीही बदलता येत नाही किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेससुद्धा करता येत नाहीत. Let us see these 8 part of speech. We'll begin with the first, noun. What is mean by noun? The definition is in front of you. A noun is the name of a person, place, thing or idea. नाऊन कशाला म्हणायचं, नाम कशाला म्हणायचं? तर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, एखाद्या गोष्टीचं नाव असेल म्हणजे वस्तूचं नाव असेल किंवा एखाद्या कल्पना, आयडिया याचं ते नाव असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नाऊन. फॉर एक्झाम्पल, अथर्व इज अ गुड बॉय. हिअर अथर्व इज अ नेम ऑफ अ पर्सन. इंडिया इज अ कल्चरल कंट्री. India is a name of a country, it is name of a place, that's why it is noun. In the last sentence, see, they were living in the village. The village is a place, that's why it is noun. The second one, pronoun. A pronoun is a word used in place of noun. मग कुठले प्रोनाउन आहेत? आय, वी, यू, दे, ही, सी आणि इट अशा 7 पद्धतीचे प्रोनाउन आपल्याला पाहायला मिळतात इंग्रजीमध्ये. आणि मग प्रोनाउन म्हणजे काय सांगितलं त्यांनी की अ वर्ड युज्ड इन प्लेस ऑफ अ नाऊन. नाऊनच्या जागी वापरला जाणारा हा शब्द आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आलं, जसं एक्झाम्पल दिलं आहे, अभय इज अ गुड बॉय बट ही इज नॉटी. अभयसाठी मी काय वापरलेलं आहे? ई, एच ई, ही. बघा स्क्रीनवर रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल. सेकंड सेंटेन्स आहे, सई इज अ गुड गर्ल. सई हे एका मुलीचं नाव आहे अँड सी इज गुड अँड सी लव्ज मी. सी, मी सईसाठी म्हणजे तिच्या जागी वापरलेलं प्रोनाउन आहे, काय आहे? सी. म्हणजे हे आपण नाऊनच्या ठिकाणी आपण काय करतो? वापरतो. नेक्स्ट, very important, verb. Without the verb, a sentence can't be complete. A verb expresses action. कर्त्याने काय केलं आहे हे कशातून व्यक्त होत आहे? कोणत्या शब्दातून व्यक्त होत आहे? ते व्हर्बमधून. इट एक्सप्रेसेस द ॲक्शन. काय कृती केली, काय केलं? खाल्ला, पिला, झोपला, उठला, बसला. नेमकं त्यांनी काय केलं आहे, काय ॲक्शन केली आहे हे व्यक्त करणारा शब्द कोणता असेल तर तो आहे वर्ब. फॉर एक्झाम्पल, ही इज वॉचिंग माय व्हिडिओ ऑन यूट्यूब. सी इज वॉचिंग माय व्हिडिओ ऑन यूट्यूब.
यूट्यूबवरती काय करते, माझा व्हिडिओ पाहते. वॉच, वॉच म्हणजे पाहणे, ही आहे ॲक्शन, कृती. म्हणून वॉचिंगला मी काय केलं, रेडमध्ये लावलं आहे आणि दॅट इज व्हर्ब. सेकंड आहे ही वेंट टू मार्केट. पास्ट टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये हे सेंटेन्स. आणि ही वेंट टू मार्केट, वेंट हे व्हर्ब आहे, काय आहे, जाण्याची क्रिया आहे, ॲक्शन आहे, म्हणून त्याला रेड कलरमध्ये केलेलं आहे. थर्ड आहे आय एम लर्निंग इंग्लिश विथ DJK. मी इंग्रजी DJK बरोबर शिकत आहे. लर्निंग काय करत आहे, लर्निंग. ॲक्शन काय वर्ड आहे, लर्निंग, म्हणून मी त्याला काय केलं आहे, ING पार्टिसिपल लावून इथं कंटिन्युअस म्हणजे माझी शिकण्याची क्रिया चालू आहे आणि तो वर्ब आहे. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह, जे आपल्याला खूप आवडतं. What is the definition of adjective? An adjective modifies or describe a noun or pronoun. एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला त्याचं जे वर्णन करतो, नामाचं किंवा सर्वनामाचं जे वर्णन करतो किंवा त्याला विस्तृत करून सांगण्याचं काम करणारा जर कोणता शब्द असेल तर तो ॲडजेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला कुणी हँडसम म्हणलं तर तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. कोण, हँडसम, तर आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह जे आहे ते आपल्याला खूप आवडणारी गोष्ट आहे. असे ॲडजेक्टिव्ह हे नामाला किंवा सर्वनामाला डिस्क्राईब करत असतात. फॉर एक्झाम्पल, ही इज हँडसम बॉय. तो कसा आहे, हँडसम. कोण आहे हँडसम, बॉय, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला मी रेड कलरमध्ये मार्क केलेला आहे. सी ऑन द स्क्रीन. इट इज ब्युटिफुल पिक्चर. ते पिक्चर कसं आहे, ब्युटिफुल आहे. त्याच्याविषयी अधिक वर्णन करणारा शब्द कोणता आहे, ब्युटिफुल आहे, म्हणून इथं रेड कलरमध्ये मी त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणून मार्क केलेला आहे. देर आर 10 बॉईज इन माय सोसायटी. किती आहेत, किती बॉईज आहेत, हे आपल्याला सांगणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे 10. मित्रांनो, ॲडजेक्टिव्ज मधून आपल्याला कुठल्या कुठल्या प्रश्नाची उत्तरे मिळतात, तर व्हॉट काइंड कशा प्रकारचं आहे, विच वन कोणता आहे, और हाऊ मेनी. जसं हाऊ मेनीचा आन्सर इथं 10 बॉईज. किती बॉईज आहेत, तर 10 बॉईज. अशा प्रश्नाची उत्तर आपल्याला ॲडजेक्टिव्हमधून मिळत असतात. नेक्स्ट, ॲडव्हर्ब. सी द डेफिनेशन. An adverb modifies or describe a verb, an adjective or adverb, but never a noun. ॲडव्हर्ब असा शब्द आहे जो व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब या तिघांना पण तो काय करतो, मॉडिफाय किंवा डिस्क्राईब करून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण नाऊनचं कधी तो मॉडिफाईज करत नाही नाऊनला, किंवा नाऊनचं डिस्क्रिप्शन कधी देत नाही, तो त्याला डिस्क्राईब कधीच करत नाही. आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले पहा, ॲडव्हर्ब ऑफन्स एंड्स इन LY. सहसा ॲडव्हर्बच्या शब्दातले शेवटचे 2 अल्फाबेट जे आहेत ते LY असतात, म्हणजे आपण LY पार्टिसिपल त्याला लावतो. जसं एक्झाम्पल बघा, सी इज एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे, याच्याविषयीचा अधिक वर्णन करणारा शब्द आहे एक्स्ट्रीमली, आणि त्याला एक्स्ट्रीमलीला मी काय केलं आहे, LY पार्टिसिपल लावलेला आहे. सेकंड, द वर्ड ऑन द बोर्ड आर नॉट क्लिअरली व्हिजिबल. बोर्डवर लिहिलेले शब्द हे काय नाही आहेत, व्हिजिबल. व्हिजिबल हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण इथं त्याला जास्तीचं वर्णन करणारा जो शब्द आहे तो काय आहे, क्लिअरली आहे. नेक्स्ट, प्रिपोजिशन. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन टू फॉर्म अ फ्रेज मॉडिफाईंग अनदर वर्ड इन द सेंटेन्स. प्रिपोजिशन असा शब्द आहे की जो वाक्यामध्ये नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर, म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊनच्या अगोदर तो वापरला जातो. कशासाठी, टू फॉर्म अ फ्रेज, एखादी फ्रेज तयार करण्यासाठी, किंवा मॉडिफाय अनदर वर्ड, एखाद्या शब्दाला आणखी त्याला त्याचं मॉडिफिकेशन करायचं असेल, त्याला त्याचं वर्णन करून सांगायचं असेल, तर मग अशा वेळेस काय करतो आपण, नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर प्रिपोजिशनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, सी विल गो टू क्लास. क्लास, this is noun here, and before that class it is used to. कुठे चालला आहे तो, क्लासला. सेकंड, द मोबाईल इज इन माय पॉकेट. इन हे प्रिपोजिशन इथं वापरलेलं आहे. कंजंक्शन.
जंक्शन ज्याला जोडतो आपण त्याला कंजंक्शन असं म्हणतो. कंजंक्शन जॉईन्स वर्ड्स, phrases, clauses, and indicate the relationship between two elements joined. कंजंक्शन असे शब्द आहेत की जे दोन शब्दांना जोडतात, दोन फ्रेजेस किंवा क्लॉजेसला जोडतात. नुसतं जोडण्याचंच काम करत नाही, तर ते दोन शब्द, त्या दोन फ्रेजेस किंवा ते दोन क्लॉजेस याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे ही गोष्ट दाखवून देण्याचं काम कोण करत असतं? कंजंक्शन. कंजंक्शनचं एक्झाम्पल खाली आहे. अथर्व अँड अभय आर ब्रदर्स. अथर्व आणि अभय कोण आहेत? ब्रदर आहेत. अँड हे कंजंक्शन इथं वापरलं आहे. सी केम हिअर बट वेंट अवे. बट हे कंजंक्शन इथं वापरलेलं आहे. ती इथं आली होती परंतु, परंतु वेंट अवे ती गेली. कुठले कंजंक्शन असतात? बट, अँड, ऑर, व्हाईल आणि बिकॉज यासारखे कंजंक्शन आपण वापरतो. नाव द लास्ट, इंटरजेक्शन. An interjection is a word used to express emotion. It is often followed by exclamation mark. इंटरजेक्शन असे शब्द आहेत की जे भावना व्यक्त करत आहेत. मग तुम्हाला तो आनंद झाला आहे किंवा दुःख झालं आहे हे व्यक्त करणारे काही शब्द आहेत. ते शब्द, त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे शब्द करत असतात, ते म्हणजे इंटरजेक्शन. इंटरजेक्शनच्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी नेहमी एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. जसं फॉर एक्झाम्पल दिले मी, हुर्रे, वी ओन द मॅच. वी ओन द मॅच. आपण काय केली? मॅच जिंकली आहे. म्हणजे आनंद झाला आहे आपल्याला. काय झालं आहे? हुर्रे. किंवा आपण ज्याला म्हणतो वाह वाह, आपण जिंकलो, आपण जिंकलो. अशा वेळेस आपलं इमोशन, आपल्या भावना आपण व्यक्त करतो. दुसरं, एखाद्याला काही लागलं आणि आपण लगेच म्हणतो ओ माय गॉड. ओ एक्सक्लेमेशन मार्क हे जे शब्द आहेत याला इंटरजेक्शन असं आपण म्हणतो. सो फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर लर्निंग विथ DJK. Please like, subscribe and share my YouTube channel and press the bell icon button so I can reach you as I upload my new video with different topics. Thank you very much.